CCN न्यूज एक पाऊल महाराष्ट्रासाठी। श्री संत गजानन महाराजांच्या पालखीच्या आगमनाने खामगाव परिसर भक्तिमय वातावरणात दुमदुमून गेला। पालखीचे खामगाव येथे उत्साहात आणि जल्लोषात स्वागत करण्यात आले। यावेळी संपूर्ण परिसर जय गण गण गणात बोतेच्या जयघोषाने निनादून गेला। श्री संत गजानन महाराजांच्या पालखीचा हा 57वा वर्षाचा पंढरपूर वारी सोहळा असून सध्या पालखी परतीच्या मार्गावर आहे। तब्बल 750 किलोमीटरचा प्रवास पूर्ण करत ही पालखी आता श्रींच्या शेगाव नगरीकडे मार्गस्थ झाली आहे। आज या पालखीचा मुक्काम खामगाव येथे असणार आहे। उद्या भल्या पहाटे पालखी शेगावकडे मार्गस्थ होणार असून उद्या दुपारपर्यंत पालखी शेगाव येथे पोहोचणार आहे। पालखीमध्ये सुमारे 700 वारकरी सहभागी असून शिस्तबद्ध नियोजन आणि भक्तिमय वातावरणासाठी या पालखीची विशेष ओळख आहे। खामगाव येथे आज दिवसभर पालखी असणार आहे। येथे पालखीच्या स्वागतासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती। ढोल ताशांचा गजर, टाळ मृदंगाचा निनाद आणि जय गण गण गणात बोतेच्या जयघोषाने संपूर्ण परिसर भक्तिरसात न्हाऊन निघाला। पंढरपूरच्या दिशेने केलेल्या वारीनंतर परतीच्या प्रवासातील या पालखी सोहळ्याला भाविकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे। तसेच आपल्या भागातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी CCN न्यूज डेस्क चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।